मन को सामर्थ्यवान बनाने के लिए और शांत रखने के लिए संत रामदास ने मन के श्लोक बताए हैं। मनाचा श्लोक नंबर 20। बहु हिमपुटी हो इजे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी। हिंदी में भाषांतर। गर्भाशय में तो बच्चे को दुखी दुख है, हे मन वह बड़ी यातना मत सहे। अटकाव के कारण गर्भाशय में गर्भ पक जाता है और अधोशीर होने से मतलब सर नीचे होने से बाहर आने में अर्भक को बहुत दुख सहने पड़ते हैं। इंग्लिश ट्रांसलेशन। व्हेन इन द मदर्स वोम fetus becomes extremely tortured, O mind, say no to that painful experience because of the rebirth. Because of the obstacle and the face down, the fetus gets extremely suffocated and distressed. मराठीमध्ये भाषांतर। अरे मना, तू माहिती आहे का की गर्भाशयातलं बालक हे अतिशय कष्टी होतं, कारण त्याला यातना भोगाव्या लागतात। नको रे बाबा, त्या घोर यातना भोगणं नको, नको तो त्रास। बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ते बालक अक्षरशः उकडलं जातं आणि या डोक्याकडून बाहेर पडणाऱ्या या बालकाला खूपच यातना होत असतात आणि हे सर्व पुनर्जन्मामुळे घडतं। त्याच्यामुळे पुनर्जन्म टाळायचा असेल तर या जन्मामध्ये अतिशय उत्तम दर्जाची वर्तणूक आपण केली पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ।